नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं। सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं। सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. आणि आपण सगळे आपले जे टीचर्स आहेत, भंते आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे आधी आणि ज्यांनी पुस्तकं पण लिहिलेले आहेत इतके, ज्यांच्याकडून आपण अभिधम्माचं नॉलेज, धम्माचं नॉलेज घेऊ शकतो. आपल्या अशा सगळ्या टीचर्सला पण आणि भंतेंना पण आपण वंदन करूया. भंते कुशलांना पण वंदन करूया. तीनदा भाव करू. तर आजचा आपण क्लास सुरू करूया. अभिधम्मत्थ संग्रह परिचय क्लास 3 आणि अकुशल चित्त आपण बघत होतो लास्ट क्लासमध्ये. तर अकुशल चित्तमध्ये सगळ्यात पहिला ग्रुप जो आहे तो आहे लोभ मूल चित्तचा. तर लोभ मूल चित्त आपण कंटिन्यू करू या क्लासमध्ये पण. अकुशल चित्त जे आहेत, आपण कामावचराचे चित्त बघत आहे. आपण स्वतः ह्युमन रेल्म मध्ये आहे, मनुष्य लोकामध्ये आहे. तर आपल्याला अ, हे चित्त जाणून घेणं फार महत्वाचं आहे, की आपण कोणत्या-कोणत्या चित्तामध्ये असतो. कोणत्या-कोणत्या चित्तामध्ये आपण वावरतो. आपली चित्ताची वृत्ती कशी आहे. अ, कसा कसा लोभ असतो, कसा द्वेष असतो, कशी अविद्या आहे आपल्यामध्ये, हे सगळं जाणणं फार आवश्यक आहे. तर आपण सगळ्यात जास्त भर या टॉपिक्सवर देणार आहे कामावचर चित्ताच्या, की आपण स्वतःला जास्त व्यवस्थित जाणू शकू. कारण अभिधम्माचा मूळ उद्देश, मूळ हेतूच हा आहे, की स्वतःला जाणून घेणे आणि आपण त्याच्यामध्ये काय व्यवस्थित करू शकतो, काय धम्म जाणून आपण बदल करू शकतो स्वतःमध्ये तथागतांनी सांगितल्याप्रमाणे सुगतीकडे. तर त्या हिशोबाने आपण आज अभ्यास करणार आहे. तर चित्त आपण बघितले, की कामावचर चित्तमध्ये अकुशल चित्त सगळ्यात आधी येतात. त्याच्यामध्ये लोभ मूल चित्त 8, दोष मूल चित्त 2 आणि मोह मूल चित्त 2 आहेत. आणि धम्म जो आहे, तो बेसिकली काय आहे, की एक भाव आहे, बीइंग आहे. स्वभाव, स्वतःचा काय भाव आहे त्या धम्माचा, ते आपण बघत आहे परमत्थच्या पर्स्पेक्टिव्हनी. परमत्थ लक्षणं या पर्स्पेक्टिव्हनी किंवा परमत्थचं तर पर्स्पेक्टिव्ह नसतं. ॲक्चुअली तसं बघितलं तर आपण संज्ञा जे म्हणतो ते फक्त आपल्या लोकीयमध्येच आपली दिठ्ठी किंवा संज्ञा असते. परमत्थ हे काय आहे? जसे तथागतांनी आपल्याला सांगितलेले आहे. जसे हे फक्त जे परमत्थचं जे ज्ञान आहे, ते फक्त आणि फक्त तथागत देतात. सम्मा संबुद्ध फक्त हेच देऊ शकतात. बाकी कोणीच देऊ शकत नाही. हे आपण वारंवार का बोलतो? कारण जी श्रद्धा आहे आपली तथागतांवर, की अ, की हे जे तथागतांचं अभिधम्माचं नॉलेज म्हणजे याला सब्बैयू ज्ञान म्हटलं आहे. सब्बैयू ज्ञान या निसर्गाचं. अ, तर त्याच्याबद्दल आपल्याला एक भाव असायला पाहिजे, की हे इतकं डिफिकल्ट गोष्ट आपल्याला तथागतांनी सांगितलेली आहे. तर आपण ते तेवढ्याच सिन्सिअरली आणि तेवढ्याच अर्नेस्टनेसनी आपण ते अ, प्रामाणिकपणे आपण ते बघायला पाहिजे. प्रामाणिकपणे म्हणजे आपण आपल्याला स्वतःशीच प्रामाणिक होऊन ते समजायला पाहिजे. आणि ॲक्चुअली कसा आहे हा धम्म, मुळामध्ये कसा धम्म आहे हा, ते आपण जाणत आहे. तर चित्त आपण बघत आहे, की याचं डेफिनेशन आपण बघितलेलं आहे. चित्त करुणादासा वाय म्हणून आहेत एक अभिधम्माचे, थेरवाद अभिधम्माचे लेखक. त्यांनी सांगितलेलं आहे, की चित्त जे आहे
त्याचं बेस कुठे आहे? तर चित्ताचा बेस असं म्हणू शकतो आपण, की आधीचं जे चित्त असतं आपलं, त्या चित्तावर आधारित आपलं आताचं चित्त येतं. त्या चित्तावर आधारित आताचं चित्त येतं. विशुद्धी मग्गामध्ये म्हटलं आहे, की हृदयवत्थू आहे. म्हणजे वरचं जे डेफिनेशन आहे ते पठ्ठांमधलं आहे आणि आणि विशुद्धी मग्गमध्ये म्हटलं आहे, की हृदयवत्थूमध्ये चित्त असतं. तर हे आपण समजून घेऊया. कारण इथे आपल्याला आपले तर्क करताच येणार नाही. कारण आपल्याला जे सांगितलं आहे, आपल्याला त्या हिशोबानेच बघावं लागेल हे. कारण तर्क आपण करणार तरी कोणत्या बेसिसवर? तर्क करू तर आपल्याच कमी नॉलेजनी आपण तर्क करू आणि आणि हे नॉलेज जे आहे, ते तर परमत्थ नॉलेज आहे. तथागतांचं नॉलेज आहे. तर आपल्याला हे बघावं लागेल, की आपण स्वतःच्या माइंडला कल्टिव्हेट करत कसं हे समजू शकतो, हे ज्ञान आपण कसं समजू शकतो. किंवा कल्टिव्हेट करणं म्हणजे आपल्या आतमधले स्वतःला अनकव्हर करणं इन टर्म्स ऑफ डिफाइलमेंट्स. तर हे जे आपले डिफाइलमेंट्स आहेत, यांना आपण काढत कसं शुद्धतेकडे जाऊ शकतो, की आपल्याला या गोष्टी समजू शकतील. तर चित्त कामावचर 54, चित्त तसे 89, 121 आहेत. कसे ते 121 आहेत, आपण ते नंतर बघू. आता समजून घेऊ आपण चित्त 89, 121 आहे. हळू आपण समजत आहे. कामावचर चित्त 54 आहे. रूपावचर 15, अरूपावचर 12 आणि लोकुत्तर 8 किंवा 40. ते बेसिकली झान चित्त आहेत. ते झानच्या हिशोबाने मोजले तर 40 आहेत. नाहीतर एक चित्त जर मोजला आपण मग्ग फलाचं तर ते 8 आहेत. आणि कामावचर चित्तामध्ये जे मनुष्य लोकामध्ये आपण वावरतो ते आहेत अकुशल 12, अहेतुक 18, कामावचर शोभना 24 आणि हे याच 54 चित्तांमध्ये आपण वावरत असतो संसारामध्ये. अकुशल चित्त जे आहेत ते 12 आहेत. लोभचे चित्त 8, दोषचे 2 आणि मोहचे 2. आता हा जो चार्ट आहे मी प्रयत्न केला आहे की सगळ्यांसोबत शेअर करू आणि व्यवस्थित तो चार्ट तुम्हाला समजेल याप्रमाणे. तर तुमच्या समोर जर तो चार्ट असेल, जरी तुमच्या फोनवर तुम्ही उघडून ठेवला किंवा दुसऱ्या लॅपटॉपवर किंवा किंवा एक हार्ड कॉपी पण तुम्ही समोर ठेवली तर तुम्हाला हेल्पफुल होईल. तर आपण हे जे सगळे चित्त आहेत, हे आपण सेपरेटली बघूया. तर हे चित्त 89, 121 या 4 भागामध्ये आहेत. मी प्रयत्न केला आहे की देवनागरीमध्ये लिहू तर सगळ्यांना पण ते व्यवस्थित समजेल. कारण रोमन डायक्रिटिक्समध्ये ते थोडं डिफिकल्ट होतं वाचणं. तर कामावचर चित्त, रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त आणि लोकुत्तर चित्त. कामावचर चित्त 54. कामावचर चित्तामध्ये अकुशल चित्त, अहेतुक चित्त आणि कामावचर शोभन चित्त. तर अकुशल चित्त 12 आणि ह्या अकुशल 12 चित्तामध्ये लोभचे 8 चित्त, दोषचे 2 आणि मोहचे 2. तर आता मला वाटतं की तुम्ही चार्टमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला हे थोडं क्लिअरली समजलं असेल की की नेमकं आपण कसं ते ट्री फॉलो करत आहे. जे चित्तचा जो चार्ट आहे किंवा ट्री म्हणतो आपण त्याला, तर ती कशी फॉलो करत आहे. तर अकुशल चित्तमध्ये अठ्ठपी लोभ सहगत चित्तानी. अकुशल चित्त तर 12 आहेत आणि त्याच्यामध्ये 8 लोभचे चित्त आहेत. हे 8ही लोभचे चित्त एकत्र आपण एका चार्टवर बघतो तर असं वाटतं की किती कॉम्प्लिकेटेड आहे आणि एकत्र ते खूप सारी इन्फॉर्मेशन पण वाटते ती. तर आपण एक करून बघूया, एक चित्त. तर सो मनस्य सहगतं, दिठ्ठिगत संपयुक्तं, असंखारिकम एकं हे एक चित्त आहे. तर एक शब्दाचं मीनिंग आपण समजूया इथे. तुमच्याजवळ जे नोट्सचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये हे मीनिंग्स दिलेले आहेत. सोमनस्स म्हणजे प्रसन्न मन. सहगत म्हणजे सोबत. सोबत, सहगत. ॲक्चुअली सहगत म्हणजे सोबत पण आपण म्हणतो ना, तर नुसतं सोबत नाहीये ते. गत म्हणजे
गती, ज्याला गती असते ती म्हणजे संसारामध्ये जी आपली गती आहे, ज्या दिशेने आपण जात आहे, त्याला म्हटलंय गत. सहगत म्हणजे ते सोबत सोबत आपल्या संसारामध्ये चालत आहे, हे मन, ते मन. ते त्याला म्हटलंय सहगत, सोबत जाणारं, आपल्या सोबत जाणारं. तर सोमनस्स म्हणजे प्रसन्न मन, सहगत म्हणजे आपल्या सोबत जे चालत आहे, जात आहे. दिठ्ठीगत म्हणजे मिथ्या दृष्टिकोन घेऊन चालणे. म्हणजे इथे पण गत आहे, दिठ्ठी गत. तर कोणत्या गतीने जात आहे आपण? कोणते विचार, कोणते आपले आपल्या आपल्या धारणा आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण मान्य करतो? तर ह्या सगळ्या गोष्टींना म्हटलं आहे दिठ्ठीगत. आपण किती-किती प्रकारच्या दिठ्ठी घेऊन चालत आहे. तसं बघितलं, लहानपणापासून आपण जेव्हा शाळेत जातो, तर आपल्याला सायन्स शिकवलं जातं. सायन्स एक कसं ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने शिकवलं जातं आपल्याला. नॉट अ सब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. रिलिजन मोर मोर ऑर लेस इट्स अ सब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. रिलिजन म्हणजे धर्म आपण ज्याला म्हणतो. पण सायन्स ज्याला म्हणतो ते ऑब्जेक्टिव्ह पॉइंट असल्यामुळे जास्त लोकांची मान्यता आहे ती कॉज अँड इफेक्टवर बेस्ड आहे. तर सायन्समध्ये पण जेव्हा आपण शिकतो, तर तेव्हा आपण बघतो की जसं आपलं मागच्या क्लासमध्ये डिस्कशन झालं होतं, की झाड काय आहे? तर झाड आपण सायन्सच्या दृष्टीने जरी बघितलं, तर काय दृष्टिकोन आहे आपला झाडाबद्दल? तर झाड हे लिव्हिंग थिंग म्हणतात म्हणतात सायन्समध्ये आणि मनुष्य हे लिव्हिंग बीइंग म्हणतात. झाडाला लिव्हिंग बीइंग नाही म्हणत. लिव्हिंग थिंग म्हणतात. इथेच सायन्स कन्फ्युजनमध्ये आहे, की बीइंग आहे, की थिंग आहे. तर आपण ज्या ज्या गोष्टींनी कंडिशन झालेलो आहे लहानपणापासून, ज्या गोष्टींनी आपण वाढलेलो आहे लहानपणापासून, त्यांना आपण चॅलेंज करायला पाहिजे, की हे का बरं? म्हणजे असं का आपल्याला शिकवण्यात येतं? आणि हे किती कोणत्या लेव्हलपर्यंत हे बरोबर आहे? हे आपल्याला कसं कळेल, की हे कोणत्या लेव्हलपर्यंत बरोबर आहे? आपण बघूया पुढे, की कसा आपला हळू-हळू कसा अ, बुद्धांनी सांगितले श्रद्धा तर आहे मनामध्ये बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टींवर. पण आपण अनुभवाच्या स्तरावर कसं समजू शकतो आणि कसं आपल्याला कळतं, की हे जे आपलं इन्हेरंट नेचर जे आहे, जी आपलं अस्तित्व, जे आपलं मूळ मूळ अस्तित्व आहे, ते ते जाणतं, की योग्य काय आणि अयोग्य काय. आणि जसे-जसे आपले क्लेश बाहेर येतात, तसं-तसं आपल्याला शुद्ध चित्ताने बघता येतं, की की तथागत जे सांगतात, विपස්සना करताना म्हणा, अनुभवानी आपण बघतो जेव्हा, की तथागत जे सांगत आहेत, ते किती सत्य आहे. कसं की आपण छान काम केलं, तर आपल्याला सुख येतं. तर ते सुख येणारं जे लक्षण आहे, ते आपल्याला सांगतं, की आपण कुशल काम केलं. जे जे दुःख येणारं लक्षण आहे, आपल्याला नंतर दुःख येतं, त्याच्याने आपल्याला कळतं, की अरे, आपण अकुशल काहीतरी केलेलं आहे. वी शुड चेक आवरसेल्व्हज. स्वतःला आपण बघायला पाहिजे, की काय आहे ते? अ, म्हणजे नेमकं काय? कुठे चुकलं? कारण कारण कार्यकारण भाव आहे ना. प्रत्येक गोष्टीला कारण आहे तथागतांनी म्हटलं. तर ते कारण काढलं, तर ते त्यातून येणारं दुःख पण निघालं, नाही का? तर असं करून आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला पाहिजे. हं. अ, जो पण आपल्या मनामध्ये डाउट येतो, तो डाउट ठीक आहे, आला, आपण एक्सेप्ट करायचा तो डाउट. आणि एक्सेप्ट केल्यानंतर आपण हे बघायचं, की आपल्याला तर लहानपणापासून असं शिकवलं आहे म्हणून आपल्याला असं वाटत आहे का? आणि जर आपण अ, त्या आपल्या डाउटला चॅलेंज करायचं आणि ते कारण बनवायचं तथागतांवर श्रद्धा वाढवायला. जेव्हा आपल्याला बरोबर कळतं ना, तेव्हा ते कारण होऊन जातं, की आपली श्रद्धा किती अजून मजबूत होते. तथागतांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याच्यावर. आणि मूळ म्हणजे, की हा धम्म आपल्याला आज पण अवेलेबल आहे. ज्या पण रूपामध्ये, ज्या पण स्तरावर तो अवेलेबल आहे, इथे पॉसिबिलिटी आहे. कारण संसारामध्ये स्वतःपन्न झालेले व्यक्ती आहेत आणि
म्हणजे पूर्ण मग्ग फल प्राप्त केलेले व्यक्ती आहेत संसारामध्ये अजूनही. याचा अर्थ जो धम्म आहे उपलब्ध आपल्याला, विपස්සना, अभिधम्म, धम्म, सुत्त, सुत्तंत, भिक्खू संघ म्हणजे विनय, तर आपल्याला हे उपलब्ध आहे आज. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण अ, या वेळेमध्ये त्यांचा उपयोग करून कोणत्या नाही कोणत्या पद्धतीने आपल्याला धम्मामध्ये अजून सुस्थापित व्हायला ह्याची मदत होईल असं बघायचं. तर आपण वळूया की दिठ्ठीगत. तर दिठ्ठी आपण कशी ठीक करू शकतो आपली, की कसं-कसं आपण आपल्या मिथ्या दृष्टीतून निघू शकतो, हे आपल्याला बघायला पाहिजे. तर दिठ्ठीगत संपयुक्त म्हणजे दिठ्ठीने जुडलेले चित्त. जरी आपण इथे अभ्यास करत आहे आता, मिळून डिस्कशन करणार आता अ, अभिधम्माबद्दल. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अशाच चित्तांमधून आहे. अशाच चित्तांमधून उत्पन्न होत आहेत त्या गोष्टी. चांगली गोष्ट ही आहे, की आपल्या चित्ताला आपण एफर्ट घेत आहे, प्रयत्न करत आहे कल्टिव्हेट करायचा. दिठ्ठीतून बाहेर काढायचा. ते एफर्ट्स जे आहेत, ते आपल्याला कामात येणार आहे आणि आपल्याला माहीत नाही, की हे केव्हा हे जो पण अभ्यास करत आहे आपण धम्म, अभिधम्म ह्या सगळ्या म्हणी, विपස්සना याचा आपल्याला अ, अं, जे पण आपल्याला याचं पुढे चालून अ, विपाक मिळणार म्हणा. तर कसा मिळणार आणि किती बहुली करोती किंवा किती अ, जास्त प्रमाणामध्ये तो की कशा-कशा पद्धतीने आपल्याला मदत करणार पुढच्या धम्मच्या मार्गावर, हे आपण लावू शकत नाही, अंदाज पण नाही लावू शकत. तर दिठ्ठीगत संपयुक्त चित्त जे आहे, ते ते मूळ आहे लोभचं चित्तामध्ये. कारण फक्त आणि फक्त लोभच्या चित्तामध्ये दिठ्ठी आहे. फक्त आणि फक्त लोभच्या चित्तामध्ये आपल्याला दिठ्ठी दिसते. बाकी कोणत्याच चित्तांमध्ये दिठ्ठी म्हणून दिठ्ठीगत संपयुक्त असं दिसत नाही. बाकी विपाक चित्त आहेत, बाकी ज्ञान संपयुक्त चित्त आहेत पुढचे. पण फक्त अकुशल चित्तामध्ये आपल्याला दिठ्ठी दिसते. म्हणजे जी आपली परसेप्शन आहे, संज्ञा आहे, जी आपली संज्ञा म्हणण्यापेक्षा जी आपली चुकीची धारणा आहे, ती आपल्याला काढून टाकायला पाहिजे. आपण याच्यावर आणखी बरीच चर्चा करणार आहे दिठ्ठीगतवर. तर पुढे जाऊया आपण इथून. हे पहिलं चित्त जे आहे, ते कसं आहे? सोमनस्स सहगतं, दिठ्ठिगत संपयुक्तं, असंखारिकै मेकं. मेकं म्हणजे असंखारिक प्लस एकं असं आहे ते. एकं. तर ही संधी आहे बेसिकली. ही संधी आहे असंखारिक आणि एकंची संधी आहे. कारण हे एक वावल आहे. अ, वावल असल्यामुळे त्याचं होऊन जातं. होतं त्याचं. हं. तर असंखारिक एकं, मेकं असं बोललं जाईल. कारण जेव्हा आपण वाचू हे चित्त, तेव्हा आपल्याला अशाच पद्धतीने वाचायचं आहे. सो मनस्स सहगतं, दिठ्ठिगत संपयुक्तं, असंखारिक मेकं. हे असंच वाचायचं आहे हे चित्त पूर्ण एकत्र, हे एक चित्त. तर पहिलं चित्त आपल्याला समजलं आहे, की सोमनस्स आहे, प्रसन्न मनासोबत आहे, मिथ्या दृष्टीने भरलेलं आहे ते चित्त. मिथ्या दृष्टीच्या शी जुडलेलं आहे ते चित्त आणि ते असंखारिक म्हणजे ताबडतोब जे आपण काम करतो. आपण त्याच्या आधी एक एक्झाम्पल बघून घेऊया पहिल्या चित्ताचं. इथे मला एवढा वेळ नाही मिळाला याला मराठीमध्ये करायला एक्झाम्पलला, पण मी मराठीमध्ये बोलते ते एक्झाम्पल. ते आहे विथ जॉय अ बॉय इन्स्टंटली स्टील्स अन ॲपल, व्ह्यूइंग नो इव्हिल देअरबाय. तर हे याच्यामध्ये आपण काय बघतो हायलाइट केलेलं आहे इथे. विथ जॉय. विथ जॉय म्हणजे प्रसन्न मनाने. म्हणून तुम्ही कलर मॅचिंग करा इथे. कलर कोड मॅचिंग करा. तर विथ जॉय म्हणजे सोमनस्स सहगतं. आणि इन्स्टंटली ताबडतोब ते आहे असंखारिक मिकं. असंखारिक आहे. ताबडतोब करणं. व्ह्यूइंग नो इव्हिल म्हणजे काही पण त्याच्यामध्ये चूक न बघता, काही चूक दिसत नाही. कोणत्या ह्याच्यामध्ये चूक दिसत नाही. तर जे कम्म करत आहे ना, कम्म म्हणजे स्टील्स एन ॲपल. तर स्टील्स चोरणे.
ते चोरी करण्यामध्ये काही वाईट दिसत नाहीये, बघत नाहीये. तो मुलगा ऍपल चोरण्यामध्ये काही चूक आहे हे करणं, हे बघत नाही. लहान मुलगा असं होऊ शकतं ना, असं होऊ शकतं. तर तो बघत नाहीये, की ते चुकीचं काम आहे. तर ते ग्रीननी जर आपण मॅचिंग केलं कलर कोड, तर ते आहे व्ह्यूइंग नो इव्हिल जे आहे ते दिठ्ठीगत संपयुक्त. कारण काही चूकच दिसत नाहीये चोरी करण्यामध्ये त्या लहानशा मुलाला. तर हे एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. सो मनस्य सहगत, दिठ्ठीगत संपयुक्त, असंखारिक मेकंगचं. आता आपण सेकंड चित्त बघूया. तुमच्या जो नोट्स असतील ते पण तुम्ही बघू शकता, पण सध्या तुम्ही इथे स्क्रीनवरच बघा. तिथे कारण सगळं आहे जे तुमच्या नोट्समध्ये पण आहे. तर सोमनस्य सहगतं दिठ्ठीगत संपयुक्तं ससंखारिकमेकं. सोमनस्य सहगतं सेम आहे प्रसन्न मनासोबत. दिठ्ठीगत संपयुक्त ते पण सेम आहे. मिथ्या दृष्टीला धरून आहे, धरून चालणे आहे, जोडून चालणे आहे. आणि ससंखारिकमेकं जे आहे त्याची असा विग्रह झालाय संधीचा. ससंखारिक प्लस एकं म्हणजे ससंखारिक मेकं. तर इथे ससंखारिक काय आहे? तर तर ससंखारिक आहे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करणे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करणे. जसे आई म्हणते, की "बाळा बाबांसाठी पाणी घेऊन जा." तर हे आहे, की आईच्या सांगण्यावर तो बाळ करत आहे. ससंखारिक म्हटलं आहे इथे. आईच्या सांगण्यानी करत आहे. कोणी दुसऱ्याच्या सांगण्यानी दान करत आहे आपण, तर त्याला म्हटलंय ससंखारिक. तर दुसरं चित्त जे आहे, ते ससंखारिकम चित्त आहे. ते असं आहे, की आपल्याला कोणी सांगतं आणि आपण करतो. कधी-कधी या चित्तामध्ये एक गोष्ट आहे, की असं आपल्याला जेव्हा माहीत असतं ना, की किंवा कधी-कधी माहीत पण नसतं, पण आपला आळस असतो आणि आपण करू की नको करू असा विचार करत असतो, हेजिटेंट असतो. तर त्यावेळेस पण आपण म्हणू शकतो, की ते सहसंखारिकम एकंग आहे. आपल्याला माहीत असतं हे करायचं आहे, करायला पाहिजे, पण आपण पोस्टपोन करतो त्या गोष्टीला किंवा आळस करतो किंवा तेवढं लक्षपूर्वक नाही करत ते. ते पण ससंखारिकमेकं आहे. त्याला पण म्हटलंय. पण इथे क्लिअरली समजायसाठी आपण असं समजू, की दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केलेलं जे आहे ते ससंखारिकमेकं चित्त आहे. तर हे चित्त आहे सो मनस्य सहगतं दिठ्ठीगत संपयुक्तं ससंखारिकमेकं. हे दुसरं चित्त आहे. तर याची एक्झाम्पल इथे काय होतंय? एक्झाम्पल तेच आहे, की तो जो लहान मुलगा आहे, तो खूप प्रसन्न मनाने ॲपल चोरतो आहे, हे बघून, की हे चोरण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, असं असं. पण इथे काय होत आहे, की त्याचा मित्र सांगत आहे त्याला करायला. याचा अर्थ मित्राच्या सांगण्यावरून केलेलं कम्म आहे त्याचं हे, अकुशल कम्म. चोरी करायचं अकुशल कम्म. हे मित्राच्या सांगण्यावर आहे. म्हणून ते ससंखारिक आहे. तर सोमनस्य सहगतं दिठ्ठिगत संपयुक्तं ससंखारिकमेकं हे दुसरं चित्त आहे. आता तिसरं चित्त हे आहे सोमनस्य सहगतं दिठ्ठिगत विप्पयुक्त असंखारिकमेकं. आता याच्यामध्ये फरक काय या चित्तामध्ये? पहिल्या चित्तामध्ये आणि या तिसऱ्या चित्तामध्ये काय फरक आहे? पहिल्या चित्तामध्ये दिठ्ठिगत संपयुक्त होतं. या चित्तामध्ये दिठ्ठिगत विप्पयुक्त आहे. म्हणजे सोमनस सहगतं तर प्रसन्न मनासोबत आहे. दिठ्ठिगत विप्पयुक्त म्हणजे मिथ्या दृष्टिकोनला घेऊन चालणे याला दिठ्ठिगत म्हटलंय. दिठ्ठिगत, दिठ्ठीच्या गतीनी. पण या गतीसोबत विप्पयुक्त आहे, जुडलेले नाही. त्याचा योग झालेला नाही, जुडलेले नाही. तर हे जे जुडलेले नाही आहे, कशासोबत नाही जुडलंय? दिठ्ठिगत सोबत नाही जुडलाय. दिठ्ठिगत म्हणजे मिथ्या दृष्टीला जे घेऊन चालतो आपण त्याच्या सोबत जुडलेले नाही आहे हे चित्त. मग याचा अर्थ असा होतो, मिथ्या दृष्टीला घेऊन चालत नाही. याच्यात मिथ्या दृष्टी नाहीये. राईट काय आणि रॉंग काय याच्याबद्दल माहिती आहे. याच्या जाणकार आहे, की राईट काय आणि रॉंग काय. म्हणजे चोरी करणं हे बरोबर नाही. हे माहीत आहे. हे माहीत आहे. हे माहीत असणे, की चोरी करणे बरोबर नाही.
योग्य नाही, हे कम्म बरोबर नाही, हे कम्म अकुशल आहे हे जाणणे, राईट काय हे जाणणे, राईट व्ह्यू माहीत असणे काय आहे. तर अंडरस्टँडिंगनी केलेलं आहे हे. हे माहीत असून केलेलं आहे, की चोरी करणे बरोबर नाही, तरी पण चोरी केलेली आहे. तरी पण चोरी केलेली आहे. तर असं चित्त आहे हे. तर असंखारिक मेकंग आपण बघितलं ताबडतोब करणारं चित्त. तर इथे 3 गोष्टी आहेत. पुन्हा सोमनस्स म्हणजे वेदना आहेत त्या. दिठ्ठीगत म्हणजे कशाप्रकारे ते चित्त केलेलं आहे, कोणत्या दृष्टीने, कसला प्रयोग केलेला आहे त्या चित्तामध्ये, कोणत्या व्ह्यूचा, कोणत्या अँगलनी आपण बघितलेलं आहे ते, कोणत्या आपल्या चुकीच्या धारणा, संसारातल्या चुकीच्या धारणा घेऊन जे आपण तर्कवितर्क करतो त्याप्रमाणे बघितलेलं आहे हे. तर दिठ्ठीगत विप्पयुक्त चित्त, जिथे राईट काय हे माहीत असणं, तर ते चित्त आहे. आणि दिठ्ठीबद्दल तर आपण अजून डिटेलमध्ये म्हणजे चांगलंच व्यवस्थित डिटेलमध्ये बोलूया. जेवढं आपण म्हणजे डिस्कशन करू शकतो तेवढं करूया. तर तेव्हा आणखी क्लिअर होईल नेमली हे दिठ्ठीगत काय आहे. तर तसं चित्त आहे आणि हे असंखारिक ताबडतोब केलेलं चित्त आहे. याचं एक्झाम्पल म्हणजे इथे पुन्हा तुम्ही कलर कोडिंग मॅच करा. सोमनस्य सहगतंग म्हणजे विथ जॉय. आता इथे जे इन्स्टंटली स्टील्स ते असंखारिक ते पण माहित आहे आपल्याला. स्टील्स अँड ऍपल हे अकुशल कम्म, लोभ चित्त. स्टील्स अँड ऍपल हे अकुशल कम्म आहे, हे लोभ चित्त आहे, हे आपल्याला दर्शवितं. मग नोईंग इट इज रॉंग, हे जाणून की हे चूक आहे, चोरी करणं चूक आहे, हे दिठ्ठीगत विपयुक्त आहे चित्त. की हे जाणून की हे चोरी करणं चुकीचं आहे. तर हे दिठ्ठीगत विपयुक्त चित्त आहे. पुढे चौथं चित्त जे आहे त्याच्यामध्ये आहे, आपण ऑलरेडी आता टर्मिनॉलॉजीज हे डिस्कस केलेले आहेत सगळेच. सोमनस्स सहगता आपल्याला माहित आहे, प्रसन्न मनासोबत. दिठ्ठीगत विपयुक्त माहित आहे, मिथ्यी दृष्टिकोनासोबत जुडलेले नाही. ससंखारिका आपल्याला माहित आहे, की हे कोणी दुसऱ्यांनी सांगण्यावर आपण केलेलं आहे, म्हणजे ते ससंखारिक आहे. याचं एक्झाम्पल आपण जर बघू तर हे सेम आहे. प्रॉम्प्टेड बाय फ्रेंड, अ बॉय जॉयफुली स्टील्स एन ऍपल नोईंग इट इज रॉंग टू डू सो. तर इथे मित्र सांगत आहे म्हणून ससंखारिका आहे. जॉयफुल म्हणजे सोमनस्स आहे. स्टील्स अँड ऍक्च्युली हे चोरी करायचं चित्त आहे, अकुशल आहे, लोभ चित्त आहे आणि हे चूक आहे हे माहीत आहे. तर हे चित्त आहे सोमनस्स सहगतं दिठ्ठीगत विपयुक्तं ससंखारिक मिकं. हे असे 4 चित्त आहेत. आणि हे 4 चित्त पुढे आपण जर बघितले ह्या 8 चित्तामध्ये, तर मीनिंग तर त्या शब्दांचं तेच असतं. फक्त हे जे पहिले 4 जे सोमनस्स आहे, खूप हॅपी माइंडनी आपण हे काम केलेलं आहे. तर इथे आहे की उपेक्षेने काम केलेलं आहे. बाकीचे जे 4 चित्त आहेत ते उपेक्षित राहून, म्हणजे न्यूट्रल म्हणजे सोमनस्स नाहीये, खुशीने केलेलं काम नाही आहे. जेव्हा पण आपण लोभ करतो आणि ते आपण एखादी वस्तू प्राप्त करतो, तर आपण प्रसन्न होतो बेसिकली. प्रसन्न होऊनच आपण करतो. पण कधी-कधी आपण उपेक्षेमध्ये पण असतो. उपेक्षेमध्ये पण असतो. उपेक्षाचं उपेक्षा या टर्मचं मीनिंग पूर्ण जे चित्त आहेत, जसे-जसे चित्त आपण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आणि लेव्हल्समध्ये बघू, तर तसे-तसे ते उपेक्षाचं मीनिंग बदलत जातं. उपेक्षाचं मीनिंग पारमीमध्ये बघितलं ते बदलतं. उपेक्षाचं मीनिंग अकुशलमध्ये वेगळं आहे. उपेक्षाचं मीनिंग अहेतुकमध्ये वेगळं आहे, सोमनस्समध्ये वेगळं आहे. कामावचर शोभन आणि त्याच्यावरच्या चित्तांमध्ये जे पण सोमनस्स चित्त असेल अं, ते वेगळं आहे. उपेक्षा चित्त पण वेगळं आहे. उपेक्षा जर आपण जसं-जसं आपण पुढे जाऊ तसं-तसं त्या ग्रुपच्या हिशोबाने आपण त्या उपेक्षेचं मीनिंग बघत जाऊ. बरं. आता इथे बघायचं आहे, की उपेक्षा
हे चोरी करून पण जे इंडिफरन्स असतं ना आपल्या मनामध्ये, इंडिफरन्स काही फरक पडत नाही. तसं जे मन असतं आपलं त्याला उपेक्षा म्हटलंय. उपेक्षा आहे मला वाटतं मराठीमध्ये शब्द त्याच्यासाठी. तर उपेक्षा सहगतं, दिठ्ठिगत संपयुक्तं, असंखारिकमिकं. तर उपेक्षा सहगतं प्रसन्न मनासोबत नाही एवढंच लिहिलंय मी इथे. कारण आपण इथे फक्त 2च वेदना बघितल्या आहेत. सोमनस्स आणि उपेक्षा. अजून कोणत्या-कोणत्या वेदना येतात त्या दुसऱ्या चित्तांमध्ये येतील. त्यावेळेस आपण त्यांना बघूया. पण इथे आपल्याला माहित आहे सोमनस्स चित्त म्हणजे प्रसन्नताचं चित्त, तर उपेक्षा चित्त हे प्रसन्नताचं नाही. बस एवढं आपण समजूया. आणि दिठ्ठिगत संपयुक्त ऑलरेडी आपण बघितलं म्हणजे मिथ्यादृष्टीसोबत जुडलेलं आणि असंखारिकमिकं म्हणजे हे ताबडतोब करणारं चित्त आहे. याचे पण वेगवेगळे इंग्लिशमध्ये जे भन्ते आहेत ज्यांनी थेरवाद अभिधर्माची पुस्तकं लिहिलेली आहेत, ते वेगवेगळे ट्रान्सलेट करतात. वेगवेगळे म्हणते वेगळं-वेगळं ट्रान्सलेट करतात या असंखारिकमिक म्हणजे प्रॉम्प्टली म्हणजे अ, ताबडतोब, स्पॉन्टेनियसली पण ताबडतोबच मीनिंग होतं, पण शब्द वेगळे वापरलेले आहेत. त्यांना म्हणजे कसं आहे स्लाइट डिफरन्स असते, सिनॉनिमस शब्द आहेत. थोडाफार मीनिंगमध्ये फरक असतो, पण एक्झॅक्ट शब्द जो आहे, तो आपल्याला मिळत नाही. दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमध्ये, पालीचा. एक्झॅक्ट तोच अर्थ देणारा शब्द फार कठीण आहे अ, तसा शब्द मिळणं. म्हणून ट्रान्सलेशन्स हे वेगळे असतात. ट्रान्सलेशन्स तरी आपल्याला आपण थँकफुल आहे, की ट्रान्सलेशन्स आपल्याला आपल्या भाषेमध्ये अ, समजायसाठी खूप महत्वाचे होतात. एक शब्द नाहीये तर ठीक आहे, 2 असतील, 3 असतील शब्द, एखादं वाक्य असेल, ज्याच्यानी तो भाव आपण समजू शकतो. म्हणून आपण थँकफुल आहे. तर वेगळे-वेगळे लँग्वेजेसमध्ये सगळ्या म्हणजे मी तर असं पण म्हणू शकते, की अ, सगळे जे लँग्वेजेस आहेत, ते इनसफिशियंट आहेत. पालीच्या शब्दांचं एक्झॅक्ट मीनिंग एक्सप्लेन करायला. हे खूप जे ट्रान्सलेशन्स असतात एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये. पण आपण इथे प्रयत्न करत आहे, की धम्म आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि म्हणून आपण सगळेच ते जे ऑप्शन्स आपल्याजवळ अवेलेबल आहे ते बघत आहे, की चला या शब्दातून आपल्याला जास्त छान समजेल, या शब्दातून जास्त छान समजेल किंवा कुणाला या शब्दातून समजेल, कुणाला या शब्दातून समजेल. बरं. तर उपेक्षा सहगत चित्त त्याचं एक्झाम्पल इथे दिलं आहे विथ अ न्यूट्रल फीलिंग. विथ अ न्यूट्रल फीलिंग. अ बॉय इन्स्टंटली स्टील्स एन ॲपल व्ह्यूइंग नो इव्हिल देअरबाय. तर इथे बाकीचं सेम आहे. तो मुलगा चोरी करत आहे. त्याचं कम्म आहे ते. अकुशल लोभ मूल चित्त हे कम्म आहे. आणि व्ह्यूइंग नो इव्हिल देअर बाय म्हणजे त्याच्यामध्ये दिठ्ठिगत संपयुक्त आहे तो. दिठ्ठीनी जुडलेलं चित्त आणि इन्स्टंटली म्हणजे ताबडतोब असंखारिकम एकम. आणि इथे फरक हा आहे या 5व्या चित्तामध्ये की हे न्यूट्रल फीलिंग आहे. उपेक्षा सहगत आहे. म्हणजे प्रसन्न चित्तासोबत जुडलेले नाही. आनंदी चित्त नाही आहे हे. प्रसन्न चित्तासोबत जुडलेलं नाही. आता 6वं चित्त पण असं आहे. याच्यामध्ये पण दिठ्ठिगत संपयुक्त आहे. उपेक्षेचं चित्त आहे. उपेक्षा सहगत, प्रसन्न मनासोबत जुडलं नाही. दिठ्ठिगत संपयुक्त आहे, की मिथ्या दृष्टी घेऊन चालत आहे. त्याच्यासोबत जुडलेलं चित्त आहे. आणि ससंखारिक आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल हे आहे उपेक्षा सहगत, दिठ्ठिगत संपयुक्तं, ससंखारिकमेकंचं हे एक्झाम्पल आहे, की एक मुलगा त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे उपेक्षित म्हणजे प्रसन्न मनाने नाही अ, एक ॲपल चोरतो आणि त्याच्यामध्ये त्याला काही वाईट दिसत नाही. तर अ, तर तर फ्रेंडच्या सांगण्याप्रमाणे करत आहे तो. तर ते आहे ससंखारिकमेकं. न्यूट्रल फीलिंग मध्ये करत आहे ते आहे उपेक्षा सहगत चित्त आणि व्ह्यूइंग नो इव्हिल हे आहे दिठ्ठिगत संपयुक्त चित्त. की काही वाईट दिसत नाहीये ते करण्यामध्ये म्हणजे ते दिठ्ठीसोबत जुडलेलं चित्त. 7वं चित्त जे आहे उपेक्षा सहगत दिठ्ठिगत विप्पयुक्तं असंखारिकमिकं. आता हे
उपेक्षेचंच चित्त आहे, प्रसन्न मनासोबत नाही. दिठ्ठीगत विप्पयुक्त आहे, म्हणजे हे योग्य काय ते माहीत आहे. मिच्छा दिठ्ठी सोबत जुडलं नाही. तर हे योग्य काय ते माहीत आहे. आणि असंखारिकमेकं म्हणजे ताबडतोब केलेलं काम आहे. तर इथे पुन्हा हे सेम एक्झाम्पल घेऊन आपण बघत आहे, की हे न्यूट्रल फीलिंगनी केलेलं आहे. उपेक्षेच्या फीलिंगनी, उपेक्षेमध्ये केलेलं आहे. म्हणजे आनंदी मनाने नाही केलं आहे. अ, हे काम, या बाळांनी चोरायचं काम, जे केलं आहे ॲपल चोरायचं काम, ते अकुशल कर्म, लोभमूल चित्त आहे आणि ते उपेक्षेमध्ये केलेलं आहे. ते ताबडतोब केलेलं आहे, असंखारिकमेकं आहे आणि अ, याच्यामध्ये त्या बाळाला माहिती आहे, की हे काम असं नाही करायला पाहिजे, हे चुकीचं आहे, असं करणं चुकीचं आहे. तर असं हे 7वं चित्त आहे आणि 8वं चित्त आहे उपेक्षा सहगतं, दिठ्ठिगत विप्पयुक्तं, ससंखारिकमेकं. तर पुन्हा उपेक्षामध्ये केलेलं चित्त आहे हे. प्रसन्न मनाने नाही केलं आहे. दिठ्ठिगत विप्पयुक्त आहे. म्हणजे योग्य काय, अयोग्य काय याची माहिती आहे. म्हणजे जाणून आहे, की चूक काय, अचूक काय, हे चोरी करणं बरोबर नाही आहे, हे माहीत असून चोरी करायचं चित्त आहे. तर अ, आणि हे लास्टमध्ये ससंखारिकमेकं आहे. म्हणजे हे मित्राच्या म्हणा किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे हे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो, की हे सेम एक्झाम्पल त्या बाळाचं मित्रांनी म्हटलं आणि त्या बाळाने हे ॲपल चोरायचं काम केलं आहे. अ, प्रसन्न मनाने नाही केलं ते आणि त्याला माहिती आहे, की हे नाही करायला पाहिजे, चुकीचं काम आहे आणि तरी पण केलेलं आहे. अशा प्रकारे ह्या 8 चित्त आहेत हे. आणि मी इथे प्रयत्न केलेला आहे, की खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला समजू शकेल, की हे जे टर्म्स आहेत पालीचे, त्यांचं मीनिंग काय आहे? स्पेशली लोभ चित्तांना धरून आणि आणि हे जे लोभ चित्त आहेत ना, त्यांना पाठच करून घ्यायला पाहिजे. कारण ते ईझी होऊन जातं आता समजायला. पहिले 4 सोमनस्यचे चित्त, नंतरचे 4 उपेक्षेचे चित्त आणि 2-2च ऑप्शन्स आहेत. दिठ्ठिगत संपयुक्त आहेत. आधी पहिले 2, नंतरचे 2 आहेत दिठ्ठिगत विप्पयुक्त आणि पहिलं आहे असंखारिकमेकं, दुसरं आहे ससंखारिकमेकं. तर हे हे म्हणजे अरेंजमेंट आहे याची. अशा प्रकारे ती अरेंजमेंट केलेली आहे. सगळ्यात हाय इंटेन्सिटीचं जे चित्त आहे, ते आहे पहिलं चित्त आणि बाकीचे जे चित्त आहेत, ते रिड्यूस होतात इंटेन्सिटीमध्ये, म्हणजे कम्माच्या इंटेन्सिटीमध्ये. तर अशा प्रकारचे हे 8 चित्त आहेत. तर आपण हे सगळं इनफॅक्ट हेच एक्झाम्पल आहेत 8 चित्ताचे. तर ते मी एक-एक करून एकेका स्लाइडवर सेपरेट केलं, की ते व्यवस्थित सोबत आपण सगळेच म्हणजे समजू शकू. तर याच्यामध्ये आपण बघितलं, की ह्या मुलाचं जे अकुशल चित्त आहे ना, ते चोरण्याचं चित्त आहे. ते चोरण्याचं चित्त आहे. तर हे कसं म्हणजे असं म्हणतात कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात किंवा कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे कोणते ते 5 घटक आहे, ज्याच्यानी चोरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. 5 गोष्टी त्या पूर्ण झाल्या, तर ती प्रक्रिया पूर्ण होते. तर तर हे आपण मागच्या क्लासमध्ये पण बघितलं. ते फक्त याच्यासाठी सांगत आहे, की पुढे आपल्याला बरोबर कळायला पाहिजे, की हे चित्त नेमके आहे काय? कारण आपण तर चोरी करत नाही. जेव्हापासून आपण धम्मामध्ये आलो, आपल्याला कळतं अदिन्न-दान नाही करायचं. तर आपण चोरी तर करत नाही. मग पण नेमकं काय आहे चोरी करणं? तर व्यवस्थित समजायसाठी एकदम त्याची क्लॅरिटी यायच्यासाठी हे आहे, की पहिलं हे माहीत असणं, की हे दुसऱ्याची वस्तू आहे. ही दुसऱ्याची वस्तू आहे. दुसरं आहे, की याचं नॉलेज असणं, ही दुसऱ्याची वस्तू आहे. एकतर ती दुसऱ्याची वस्तू असायला पाहिजे. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आहे, की हे आपल्याला माहीत असणं, सही म्हटलंय. हे आपल्याला माहीत असणं, की ही दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे. तिसरं आहे, की चोरायची चेतना, की मला पाहिजे ही वस्तू, तर मी ते चोरणार हे माइंडमध्ये ही चेतना म्हणजे पहिला थॉट जो येतो, पहिला विचार जो येतो, त्याच्यासोबत चोरायचा विचार जो येतो, त्याच्यासोबत ही चेतसिका बेसिकली चेतसिका आहे. तर इंटेन्शन काय आहे, चेतना काय आहे चोरायची आहे आणि मग प्रयोग कसला करतो आपण?
पयोग म्हणजे संपयुक्त, म्हणजे संपयुक्त कशासोबत राहून करतो आपण? तर जसं मित्र आपण बघितलं या केसमध्ये, मित्र त्याच्या फ्रेंडला सांगत आहे ना, म्हणजे त्या बाळाला सांगत आहे, लहान मुलाला, की अ, चोरी कर. तर तो तो शब्दांनी सांगेल. तर ते व्हर्बल म्हणजे वची. प्रयोग म्हणजे वाचानी केलेला आहे तिथे मित्रांनी. तर मित्राचं पण कम्म होत आहे तिथे, वाच्याचं कम्म होत आहे. आणि आणि ॲक्शननी, बॉडीनी जे केलेलं आहे त्या त्या बाळानी, लहान बाळानी, तर त्या मुलानी जे काम केलेलं आहे ते कायेने केलेलं आहे. ॲक्चुअल ॲक्शन हाताने उचलून जवळ घेणे ती वस्तू, दुसऱ्याची वस्तू. तर ते कायेने केलेलं आहे. तर मग ते कायाचा प्रयोग केलेला आहे. कायाच्या द्वारे केलेला आहे. तर म्हणून हे प्रयोग जे आहे ते वाचानी आणि कायानी ह्या 2 प्रकारे होतं. 2 प्रकारे केलेलं आहे. म्हणजे हे ॲक्शन आहेत. हे सगळे ॲक्शन आहेत. आपण म्हटलं ना चित्त, चित्त काय करतं? ॲक्चुअली चित्त ॲक्शन करवतं आपल्याला, नाही का? म्हणजे ॲक्शन तर चित्तच करत आहे आणि मग बॉडी तसं फॉलो करत आहे, वाचा तसं फॉलो करत आहे. आणि मग तेन चोरेन, फिफ्थ पॉइंट जो आहे तेन, म्हणजे ती ती वस्तू आपल्या जवळ आल्यानंतर ते काम पूर्ण झालं. ते जे अकुशल लोभ चित्त आहे चोरी करण्याचं, ते काम पूर्ण झालं. अशा प्रकारे आपण बघू शकतो. म्हणजे याच्यातलं एक पण जर कंप्लीट नाहीये, जर आपण वरचे 4 केले, पण आपण शेवटचं केलंच नाही, म्हणजे उचललं पण तिथेच ठेवलं, घेतलंच नाही ते आपल्याजवळ, तर मग ते कंप्लीट नाही. चोरी करणं झालं नाही. समजा चेतनाच नसली चोरी करायची, चेतनाच नसली मनामध्ये, की मला हे चोरी करू दे, तर ते चोरी करणं झालं नाही. जर ॲक्शनच नाही घेतली, म्हणजे बॉडीने ॲक्शनच नाही घेतली, प्रयोग उचललंच नाही समजा, तर ती चोरी नाही झाली. आणि जर ती दुसऱ्याची प्रॉपर्टी नाही आहे, ती माझीच वस्तू आहे, तर मग ती चोरी नाही होत. आणि हे जर मला माहीतच नाहीये, की हे दुसऱ्याचं आहे, हे मला माहीतच नाहीये, की हे दुसऱ्याचं आहे, तर माझ्या हातून ते चोरी करायचं कम्म होत नाही. जर मला माहीत नाही, की ही ही वस्तू आता सेम बॉटल्स ठेवले असतात समजा, पाण्याच्या बॉटल्स नाही का, आपण कुठे जातो आणि खूपदा होतं, की आपण एका बॉटलमधून पाणी उचलून पिऊन घेतो, हे विचार करून, की ही माझीच बॉटल आहे पाणी प्यायची. पण नेमकी ती नसते, दुसरी कोणाची असते, दुसरं कोणी ठेवलेलं असतं आणि आपण कुठेतरी असतीमध्ये असतो, सतीमध्ये नसतो, तर आपण अजून कुठेतरी ठेवून दिलेली असते ती वस्तू. तर त्या केसमध्ये, की जेव्हा माहीतच नाही मला, की ही वस्तू दुसऱ्याची आहे, ही वस्तू माझीच आहे असं मी म्हणत आहे, तर मग तिथे पण चोरी होत नाही. पण जर माहीत आहे आपल्या मनाला, म्हणजे ह्या गोष्टी आपण जर बघितल्या ना, तर ते आपल्याच चित्ताला ओळखायच्या गोष्टी आहेत. आपणच आपल्या मनाला कसं ओळखू शकतो, ही गोष्ट आहे. म्हणून अभिधम्म सगळे म्हणतात, की खूप डीप सायन्स, म्हणजे डीप सायन्स तथागतांनी सांगितलेलं आहे. हे खूप धम्म जो आहे हा खूपच समजण्यासाठी कठीण आहे. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने हळू-हळू, थोडं-थोडं ब्रेकअप करून आपण जेव्हा समजतो ना त्याला, तर आपल्यासाठी खूप हेल्पफुल होतं ते. आणि आपल्याला पण जसं महामंगल सूक्तमध्ये जसं सांगितलेलं आहे तथागतांनी 38 मंगल म्हणजे काय योग्य, काय अयोग्य ते डिसाईड करायला पण खूप हेल्प होतं आपल्याला ह्याच्या माध्यमातून. कारण फक्त चोरी करणे म्हणजे लोभचित्त हे कसं नाहीये. लोभचित्त सहगत म्हटलेलं आहे. सहगत म्हणजे आपण सतत त्या चित्तामध्ये गतिमानच आहे. आता आपण बोलत आहे, आता आपण डिस्कस करत आहे, तर आपण चित्ताची जी स्थिती आहे ती वेगळी केलेली आहे नॉर्मलपेक्षा. नॉर्मल आपण संसारामध्ये जसे वागतो ना, त्याच्यापेक्षा वेगळी केली आहे, की हे जाणायचं म्हणजे थोडं ज्ञानकडे वळलेलं चित्त आहे सध्या आपलं. दिठ्ठीमध्ये नाहीये. आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न करत आहे, नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण अदरवाईज जेव्हा आपण नॉर्मली, जेव्हा आपण धम्मश्रवण नाही करत, जेव्हा आपण दान, सील, भावना आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की अ, धम्मसाकच्च्या म्हणा, अजून अजून म्हणजे धम्माशी रिलेटेड कोणते ॲक्शन्स, कोणते सर्व्हिसेस हे जर आपण नाही करत,
तर त्यावेळेस आपलं चित्त जे असतं ते सवय झालेली आपल्या चित्ताला संसारामध्ये लोभच्या सोबत जायची. लोभ सहगत चित्त असतं ते. ते तण्हाचं चित्त असतं. जसं तथागतांनी म्हटलं आहे ना, तण्हा खय मज्जगा. तर ते तर शेवटीच जातं ते. ते शेवटीच आहे ते तण्हाचं लोभचं चित्त जे आहे ते संपूर्ण म्हणजे ते ते चित्तच आपल्याला फिरवत आहे आणि त्याच्यासाठीच आपण सगळे काम करत राहतो. या लोभचित्तासाठी जे काही आपण करत आहे, संसारामध्ये जे पण काम करत आहे, आपण या लोभचित्तासाठी करत आहे. पण लोभचित्ताचं जेव्हा आपण ओळखतो, जेव्हा ज्ञानकडे जेव्हा आपण वळतो, तर तेव्हा आपण हे ओळखतो, की चांगलं म्हणजे तथागतांनी जे सांगितलेलं आहे, की तुम्ही स्वतःच तुमचं मंगल कसं करून घेऊ शकता, तर ते सुद्धा आपण करू शकतो. कारण आपण ओळखतो, की आपल्याला जे दुःखातून मुक्त व्हायचं आहे, ते स्वतःच काम करायचं आहे. तर हे सुद्धा आपल्याला कळतं, की जेव्हा हे लोभ चित्त म्हणजे आपण बघू ज्ञान संपयुक्त चित्त बघू तेव्हा बघू फरक काय आहे या 2 ग्रुप्समध्ये. तर त्याच्यानी तेव्हा जास्त चांगल्याने आपल्याला समजेल, की ते अलोभ कसं करतो आपण चित्त. ज्ञान संपयुक्त चित्तमध्ये अलोभ करतो, ते दानचं चित्त करतो आपण आणि म्हणून ते दान चित्त किती महत्वाचं आहे, हे पण कळेल आपल्याला. तर मोठ्या प्रमाणावर जर आपण बघितलं ना समाजामध्ये, तर हे करप्शनचं चित्त म्हणा किंवा स्टिलिंगचं चित्त आहे. आपण बघतो की जेव्हा अ, अमीर आणि गरीब ही जी गॅप वाढते ना समाजामध्ये, तर त्यावेळेस असं होतं की जे गरीब लोकं आहेत त्यांना त्यांचा जसा हक्क आहे तसा मिळत नाही त्यांना. तसं जसं त्यांना ते ते कधी-कधी यंग मुलं वगैरे खूप असे मनापासून असतं त्यांचं की आम्हाला जॉब पण असायला पाहिजे. आम्ही काही स्वतःच आम्ही काही काम करून करू. पण जॉब पण नाही मिळेल तर काय करणार ते? आणि परिस्थिती अशी उत्पन्न होते, तर त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये वाढतात. तर आपण असं समजूया, की समाजामध्ये जो डिसबॅलन्स आहे, हे जे लोभचे चित्त आहे, हे सगळं करतं. पण दुसऱ्या बाजूने आणखी एक आहे, की निसर्गामध्ये आपण जेव्हा वावरतो, तर इतकं लोभचं चित्त आहे आपलं, की त्या निसर्गातून आपल्याला जेवढं काही मिळतं ना, त्याच्यात ते अजून आपण जास्तीत जास्त कसं एक्सप्लॉइट करू शकतो निसर्गाला, जास्तीत जास्त कसं आपण निसर्गातूनही घेऊ शकतो, याच्यावर आपण नेहमी प्रयत्न करत असतो. की असा विचार करत नाही, की आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपण घ्यायला पाहिजे. कारण निसर्ग जेव्हा सर्व्हाइव्ह करेल तर आपल्यासाठीच चांगलं आहे. हं. तर तर जे वस्तू आपण वापरतो घरी, त्या वस्तू पण आपण बघायला पाहिजे, जेव्हा आपण धम्मामध्ये असतो. किती आपण घरामध्ये वस्तू जमा करून ठेवतो. म्हणजे विचार करतो आपण की नाही, आपण जास्त वस्तू नाही घ्यायच्या आता आणि पण किती वस्तू घरामध्ये जमा असतात. म्हणजे अ, दरवेळेसचं आहे, की अ, आपण एक ठरवतो, की कमीत कमी असायला पाहिजे आपल्याजवळ, पण सवय झालेली आहे आपल्याला, की आणखी आपण जमा करतो. त्यालाच संसट्ठ म्हटलेलं आहे, समुदय पण म्हटलेलं आहे. लोभ जमा करणं. म्हणजे घरामध्ये हे आपल्या शरीररूपी घरामध्ये पण आपण अशाच वस्तू जमा करतो लोभचित्ताने. तर लोभचे जे चित्त आहे, ते कसं फक्त आणि फक्त या दुचरित 10 हे जे अकुशल कर्मपथ आहे, तर हे फक्त हे एवढेच नाही आहेत. म्हणजे अ, वर-वर जर आपण बघितलं तर. कारण याच्यामध्ये मीनिंग म्हणजे लोभ चित्ताचं मीनिंग अजून डीप आहे याच्यापेक्षा. हे तर आपण स्वतःला थांबवायसाठी आपण हे सगळे सील दिलेले आहेत आपल्याला तथागतांनी, की कुठे आपण थांबवू शकतो. स्वतःला थांबवायला पाहिजे आपण. जे अकुशल कर्म करत आहेत त्याच्यापासून. तर तथागतांनी जे सांगितलेलं आहे, की हे तुम्ही सुरुवात कशी करणार? तर संवर. स्वतःला संवर करण्यापासून सुरू करा. कसं संवर करणार? तर सील संवर आहे. तर हे सील त्याच्यासाठी दिले आहेत आपल्याला, की हे तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. अजिबातच आपण नाही करायला पाहिजे पानाती-पाता. अजिबातच अदिन्नदाना म्हणजे जेवढं आपल्या माइंडनी सतीमध्ये राहून आपल्याला जेवढं कळतं, जेवढं आपण जास्त सतीमध्ये राहू, तेवढं आपण ह्या गोष्टी कमी करू. तर तर इथे आपल्याला असं दिसतं, की अदिन्नदाना हे लोभचित्त आहे. अभिज्जा हे लोभचित्त आहे, है ना, मनाचं लोभचित्त. मिच्छादिठ्ठी आपण बघितलं कारण मिच्छादिठ्ठी जी आहे ती फक्त आणि फक्त लोभचित्तामध्ये आहे. पण ॲक्चुअली जर आपण बघितलं,
तर लोभ चित्त किती किती कम्मामध्ये येतं इथे दिसेल आपल्याला. तर अदिन्न दानामध्ये लोभ पण आहे, दोष पण आहे. दोष चित्तामध्ये आपण अजून बघितलं नाहीये. त्याच्यानंतर आपण दोष चित्तच बघणार आहे. पण किती आपलं हे मिक्स झालेलं आहे सगळं अ, आपल्या माइंडमध्ये. कामी चारा हे लोभ चित्त आहे. हे लोभच चित्त आहे. याच्यामध्ये काही दोष वगैरे नाही. हे लोभाचंच चित्त, अतिलोभाचं चित्त आहे ते. म्हणून जेव्हा आपण अट्टसील करतो, जेव्हा आपण उपोषित करतो, तेव्हा आपण अब्रह्मचर्या वेरमणी करतो. म्हणजे ब्रह्मचर्य पालन करतो आपण. अब्रह्मचर्या वेरमणी म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करतो. तर हे जे कामेसुमिच्चाचारा चित्त आहे, हे पूर्ण लोभचं चित्त आहे. मग वची कम्मामध्ये मुसावादा हे लोभचं चित्त आहे. खोटं का बोलतो आपण? कारण आपल्याला त्याच्यातून काहीतरी प्राप्त करायचं असतं. पिसुणा वाचा. रागवतो कशाला आपण? म्हणजे रागवण्यापेक्षा पिसुणा वाचा हे डिव्हिसिव्ह स्पीच आहे. 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन करणं. अ, भेद करणं. अ, तर का करतो आपण? कारण काही ना काही लोभ असतो त्या व्यक्तीला, त्या गोष्टीच्या मागे म्हणून. आणि संफपलापा, व्यर्थ बडबड, व्यर्थ गपशप जे करतो आपण, ते त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे. लोभ, दोष दोन्ही पण आहे. लोभ पण आहे त्याच्यामध्ये. आणि मनाचे जे कर्म आहेत, अकुशल कर्म, ते अभिज्जा, तर अतिलोभाचं चित्त आहे ते, की मनामध्ये खूप अतिलोभ बाळगून ते तसं करायचं. आणि मिच्छादिठ्ठी जे आपण बघितलेले आहे, मिच्छादिठ्ठीचे 4 चित्त आहेत ना, 4 चित्त मिच्छादिठ्ठीचे नाही आहेत त्याच्यामध्ये, लोकचित्तामध्ये. आणि 4 जे आहेत ते मिच्छादिठ्ठीचे चित्त आहेत. ते आहे फर्स्ट चित्त जे आहे, पहिलं चित्त सोमनस्य सहगत, दिट्ठिगत संपयुक्त, असंखारिक मेकम. दुसरं चित्त जे आहे सोमनस्य सहगत, दिट्ठिगत संपयुक्त, ससंखारिक मेकम. हे 2 लोपचे चित्त आहे. 5वं चित्त जे आहे ते उपेक्षेचे आहे, 5 आणि 6. उपेक्षा सहगतम, दिट्ठिगत संपयुक्त, असंखारिकं मेकम. हे 5th चित्त आहे, 6th चित्त आहे. उपेक्षा सहगतम, दिट्ठिगत संपयुक्त, ससंखारिकम एकम. तर हे 4 चित्त मिच्छादिठ्ठीचे चित्त आहेत. हे मिच्छादिठ्ठीचे चित्त आहेत. तर ह्या मिच्छादिठ्ठीला आपण जेव्हा प्रयत्न करतो काढून टाकायचा, हे हे आपलं फोकस राहायला पाहिजे. आपण जेव्हा लोभ चित्त शिकत आहे, तर फोकस, कारण आपण अदिन्न दान वेरमणीला तर आपण सीलमध्ये पालनच करत आहे, नाही का? अ, अब्रह्मचर्य वेरमणी आपण अठ्ठसील उपोसतमध्ये पण पालन करत आहे. मुसावाद्य वेरमणीला पण पालन करत आहे. पिसुणावाद्य वेरमणीचं पण पालन करत आहे. मिच्छा दिठ्ठी जी एक आहे ना, जी आपल्याला दिसत नाही. जी दिसत नाही. आपली दिठ्ठी आपल्याला करेक्ट करायला पाहिजे दरवेळेस. जेव्हा सील पालन करतो तर विचार करायला पाहिजे, की मी हा विचार कोणत्या कोणत्या अ, समज मधून करत आहे. मी काय समजून हा विचार करत आहे. याच्यामध्ये माझी काय दिठ्ठी आहे का? की मी आहे, माझं आहे, अशी दिठ्ठी आहे का माझी? आणि मी जो विचार करत आहे, तो तो विचार कम्म आणि विपाक याला मानतो का? की असंच कोणत्या पण ब्लाइंड गोष्टीला मानतो? की दुसऱ्याच कोणत्या गोष्टीला मानत आहे? हा विचार करायला पाहिजे. आणि आणखी हा विचार करायला पाहिजे, की की जर मला योग्य आणि अयोग्य जर माहीत आहे, तर जे मला माहीत आहे, ते निब्बाणाला म्हणजे माझ्या दुःखाचा अंत शांत करायला, की दुःखाचा अंत करायला मला कामात येणार आहे का? ह्या दिठ्ठ्या काढून टाकायला पाहिजे आपण. याला मिच्छादिठ्ठी म्हटलेलं आहे. याला मिच्छादिठ्ठी म्हटलेली आहे. मिच्छादिठ्ठी अजून पण आहे, बरीच आहे, की आपण जे अशुभ आहे, म्हणजे आपण स्वतःच्या शरीराला खूप सुंदर सजवतो आणि हे करतो आणि म्हणतो खूप सुंदर आहे. तर रूपाबद्दल जे पण आपल्याला वाटतं, की हे खूप शुभ आहे, खूप छान आहे, ती पण मिच्छादिठ्ठी आहे. ही पण मिथ्या, कारण ते अशुभ आहे. अशुभ आहे. ही ही हे योग्य आहे. तर काय योग्य, काय अयोग्य, आपण याच्यावर अजून चर्चा करू पुढे. ओके. तर इथे आता ह्या चार्टमध्ये मी असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, की फक्त लोभचे चित्त आहेत ते वेगळे आहेत. फक्त दोषचे चित्त आहेत ते पण वेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दोषच आहेत त्या चित्तामध्ये. पण काही चित्त आहेत जे मिक्स आहेत, लोभ आणि दोष. त्याच्यामध्ये लोभ आणि दोषचा फरक करणं पण आपल्याला खूपच
अवघड जातं. अदिन्न दानामध्ये जेव्हा आपण चोरी करतो, तर आपण नेमकं म्हणजे लोभ तर आहेच, ते कळतं आपल्याला की इच्छा आहे. इच्छा आहे दुसऱ्या ती वस्तू घ्यायची इच्छा आहे. पण दोष काय आहे? तर ज्याची वस्तू आपण घेत आहे त्याच्याबद्दल दोष आहे. त्याच्याबद्दल दोष आहे. तर अदिन्न दाना जेव्हा आपण आहे इथे बघतो आहे, तर लोभ आणि दोष दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे तिथे. लोभ, कामे सुमिच्छाचारा, अभिज्जा आणि मिच्छादिठी याच्यामध्ये लोभच आहे. तिथे काही दोष नाहीये. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. व्यवस्थित समजा मिच्छादिठीमध्ये फक्त आणि फक्त लोभ आहे. का? कारण इच्छा, इच्छा आहे त्याच्यामध्ये. आणि इच्छा म्हणजे मला जे आवडतं मी त्याच हिशोबाने बघणार. इच्छा म्हणजे मला जे आवडतं त्या हिशोबाने बघणार. पण धम्मामध्ये त्याला मिच्छा म्हटलं आहे. मिच्छा. बरं. आता एक आपण बघितलं, की खूप हार्श गोष्टी बघितल्या, म्हणजे खूप एक्स्ट्रीम सारख्या गोष्टी बघितल्या आहेत, की चोरी करणं. बरं असू दे, चोरी नाही पण करत आहे आपण. पण दुसरे असे काही एक्झाम्पल्स आपण बघूया, जे आपल्या दैनंदिन जीवनाचे आहेत. काही इथे एक्झाम्पल्स अजून दिलेले आहेत आणि पुढच्या क्लासमध्ये आपण हे कंटिन्यू करूया. आपली वेळ झाली आहे आज. तर आज आपण इथेच थांबूया. अ, तर तर हे बुक क्रेडिट्स आहेत, जिथून आपण रेफर केले होतं आजचं आणि हे बुक्स आहेत आणि अभिधम्मत संघ हो आणि सगळ्यांना खूप खूप मेत्ता. खूप खूप थँक यू की आपण हे डिस्कशन करू शकतो इथे. सगळे मिळून आपण धम्म आणखी छान शिकू शकतो. निब्बाणस्य पच्चयो होतु आणि हे जे पण आपण कुशल कर्म केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे या की धम्म जाणायचा जो प्रयत्न केलेला आहे, तर धम्म ऐकून, धम्म बोलून ते त्याच्याने सगळ्यांचं मंगल हो. बुद्ध शासनम चिरं तिष्ठतु. साधु साधु साधु. Thank you, madam. Sadhu, sadhu. साधू साधू साधू. Thank थँक यू you, मॅम. So much. Thank you, madam. Thank you, madam. Thank you. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सगळ्यांना. साधू साधू साधू. Sadhu, आणि sadhu, कोणाला sadhu, प्रश्न आहे sadhu. तर आपण घेऊ शकतो. काही प्रश्न घेऊ शकतो आपण. नमोविद्या मॅडम, मला हे विचारायचं होतं की जेव्हा आपण अदिन्न दाना म्हणतो, चोरीचा जेव्हा संदर्भ देतो आपण, तर जसं आपल्या घरामध्ये बहीण भावांनी एकमेकांच्या वस्तू एकमेकांना न सांगता जर घेतल्या, तर त्यांना आपण चोरी म्हणू शकतो का? जर मला क्लिअरली आन्सर द्यायचा आहे तर हो आहे त्याचा meaning. अच्छा. हो. जर ते स्पष्टपणे आन्सर द्यायचा आहे तर ते आहे तसं. कारण खूपदा मी हे पण बघितलं आहे, की जरी आपला मुलगा, मुलगी असली, तरी पण त्यांना आईनी केलेलं किंवा घेतलेलं, दिलेलं असं आवडत नाही त्यांना. त्यांना विचारून करावं लागतं. तर आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. म्हणजे जर आपण इकडची सोसायटी बघितली, यूएसची सोसायटी, तर तिथे तर ते सरळ-सरळ मुलांना एक एक वयानंतर ते बाहेरच जायला सांगतात. इव्हन त्यांचं एज्युकेशन पण ते स्वतःच करतात. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणणार? आता कुठे-कुठे कसं असते सामाजिक पद्धत कशी आहे, नाही का? तर त्या हिशोबाने पण ते बघितलं जातं. असं नाही आहे की दरवेळेसच असं होईल, असं नाहीये. अच्छा. पण त्याच्यानी ना मेन उद्देश ना त्याच्यामध्ये हा बघायला पाहिजे आपल्याला, की त्याच्यानी वाद उत्पन्न नाही व्हायला पाहिजे नंतर, असं बघायला पाहिजे. जर वाद उत्पन्न होत आहे ना, तर मग तो प्रॉब्लेम आहे. जर जर आपण बरोबर. वादला जन्म देतो आहे, की शांत चित्ताला जन्म देतो आहे, म्हणजे पुढच्यासाठी, फ्युचरसाठी. जर आपण विचारलं तर काय हरकत आहे? असं होतं ना? मग असंच बरोबर. नाही होतं. बरेचदा काय होतं समजा कोणी बरेचदा समजा आता 2 बहीण-भाऊ आहेत कोणी कुठल्या घरात आणि मग कोणी जास्त अग्रेसिव्ह असेल आणि दुसरा थोडासा पेशन्स ठेवणारा असेल, तर नॉर्मली तो जो अग्रेसिव्ह असतो तो नाही विचारत ना. तर ते दॅट इज अ पार्ट ऑफ थेफ्ट ऑर व्हॉट? हो, फॅमिली. हो, हो. ते एवढं नाही राहत म्हणूनच तर ॲक्चुअली काय आहे, आपण फॅमिली केव्हा होतो? जेव्हा आपले संघार खूप जास्त स्ट्राँगली कनेक्टेड असतात एकमेकांशी.
बरोबर. आपण बघतो हम्म, की तथागत पण जेव्हा बोधिसत्व होते तेव्हा पण तेच ते जे होते, जे फायनल जन्मामध्ये जे त्यांच्यासोबत जे अग्र राहिलेले म्हणजे जे संघ होता आणि फॅमिली मेंबर्स पण तेच होते जे सारखे आधीच्या जन्मामध्ये त्यांच्या सोबत होते. आणि आपण भंते देवदत्तही बघतो की ते पण जॉईन झाले होते संघाला, म्हणजे इतकं त्यांचे संघात ना स्ट्रॉंग एकदम तर जुडलेले होते. तर आपण नेहमी असा विचार करायचा की फॅमिली आपण याच्यासाठी आहे कारण आपले खूप स्ट्रॉंगली जुडलेले संखार आहे. तर तिथे आपल्याला खूपच खूप एकमेकांना सहन करावं लागतं. सहन करणंच म्हणजे तो एक मेन भाग आहे. सहन करणं, प्रेम पण करतो आपण आणि आणि काही काही गोष्टींना आपल्याला समजावं पण म्हणजे एकमेकांना अंडरस्टँड करावं लागतं आपल्याला. खूप अंडरस्टँडिंग आणावी लागते. जर आपल्याला शांत ठेवायचं आहे घर म्हणजे सारखं कारण नेहमी लोभ दोष मध्ये आपलं मन खेळत असतं. तर ते मनामध्ये लक्षात ठेवून ही गोष्ट पण लक्षात ठेवून की पुढच्यासाठी नेहमी हेल्पफुलच म्हणून आपण कल्याण मित्र म्हणून जर राहिलो अलोभ है ना, अलोभ मनामध्ये चित्तामध्ये तर कधी कधी आपण असंच जेव्हा आपण जुडले असतो ना भाऊ बहीण वगैरे तर असंच एकमेकांना चिडवायसाठी पण आपण काही करतो नाही का. तर आता तेवढं त्या खूप छोट्या आणि किरकोळ आणि त्या अशा गोष्टी आहेत की त्या जास्त इम्पॉर्टन्स ठेवत नाही. ते खूप अशी इंटेन्सिव्ह आणि अशी खूप मनामध्ये असं घट्ट काहीतरी धरून ठेवून केलेल्या गोष्टी नाही आहेत म्हणून एवढं काही नाही. बरोबर. ओके मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम. साधू साधू साधू. खूप सुंदर लेक्चर झालं मॅडम तुमचं. हो थँक्यू मॅडम. थँक्यू ताई. नमो बुद्धाय मॅडम. नमो बुद्धाय. हा मॅडम, जर परिवारमध्ये आपण सगळे मिळून राहतो आणि परिवारचा एखादी पुरुष व्यभिचार करतो आणि तो जाणतो की हे चुकीचं आहे तरी करतो, तर याचा काय म्हणजे त्याच्यावर परिणाम घरावर होतो आणि संबंधावर होतो. घरात मानसिक अशांती वाढते. तर अशा परिस्थितीमध्ये मानसिक शांती कशी आपण स्थापित करायची? तर हा एक मुद्दा आहे की फक्त म्हणजे हे जे आहे ना कामे सुमिच्छाचारा हे सगळ्यात जास्त अफेक्ट करणारी गोष्ट आहे. त्या लोकचित्तातून आपण समजू शकतो. या लोकचित्तातून समजू शकतो आपण. आणि जोपर्यंत बुद्धांचा धम्म मिळत नाही ना तोपर्यंत या दिठ्ठीमध्ये असतो आपण की संसारामध्ये आपण जे आलेलो आहे किंवा वावरत आहे हे एन्जॉय करायसाठी आहे. हे एन्जॉय करायसाठी आहे. जोपर्यंत आपल्याला दुःख येणार नाही ना तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही. हे कळणार नाही तोपर्यंत. पण एक अजून लक्षात ठेवायला पाहिजे आपण की की धम्म जो आहे हा सगळ्यांना प्रत्येकासाठी दिलेला आहे. आपल्याला माहित आहे संसारामध्ये पुष्कळ गोष्टी होतात. पाणातिपाता होतं, अदिन्नदाना होतं, कामेसुमिच्छाचारा होतं, मुसावादा होतं, अजूनही बऱ्याच गोष्टी होतात. फरुसा वाचा ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत संसारामध्ये. पण आपल्याला कसं राहायचं आहे आणि आपल्याला जेव्हा हे कळतं की ह्या संसारातून इथे काही म्हणजे आपल्याला राहण्यासारखं असं किंवा मनाला कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन देण्यासारखं काहीच नाही आहे. जेव्हा हे स्वतः व्यक्तीला कळतं तेव्हा त्या गोष्टीतून तो व्यक्ती बाहेर पडतो. आणि याचा असर तर होतोच. कारण जेव्हा आपण सील फॉलो करतो ना तर सील मध्ये आपण फक्त स्वतःसाठी नाही आपण छान राहत म्हणजे स्वतःचं भलं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये. तर आपल्याशी जुडलेले जे आहेत, आपल्या आजूबाजूला जे आहेत, आपलं वातावरण जे आहेत त्यांचं पण खूप भलं होतं त्याच्यामध्ये. त्यांचं पण खूप भलं होतं. तर प्रयत्न करायचा अशा व्यक्तींना पण धम्मामध्ये आणायचा की त्यांच्या कानावर पण थोडा धम्म पडो आणि त्यांचं पण मंगल हो असा विचार करायचा. आणि बाकीचे जे आहेत त्यांनी प्रयत्न करायचं की हे जाणून घेतलं ना की ही अकुशल कर्म आहे आणि आपल्याला याच्यामध्ये नाही पडायचं आहे तर काय करायला पाहिजे त्या गोष्टींकडे वळायचं, धम्माच्या गोष्टींकडे वळायचं.
आणि कारण हे आपल्या हातात नाहीये. दुसऱ्यांना कोणाला बदलवणं आपल्या हातात नाहीये. समजा दुसऱ्याला कोणाला द्वेष येत आहे आपल्याबद्दल किंवा आणखी काही वाटत आहे की, तर त्यांनी काय होतं की आपण नाही त्याच्यामध्ये काही करू शकत. त्या व्यक्तीचं व्यक्तीच करणार, हेच तर आपण पाहत आहे आता अभिधम्माच्या या अकुशल चित्तामध्ये. पूर्ण वेळ आपण या अकुशल चित्तामध्ये असतो. आता बघा, आता आपण क्लास संपवणार आणि मग वापस आपण नॉर्मल होऊन जाणार. नॉर्मल होणार म्हणजे ऍक्च्युली आपण परत आपल्या फ्लो मध्ये जाणार. आपलं जे भवंगाचं ज्याप्रमाणे आपण चालत आहे त्याचप्रमाणे आपण करत राहणार. तर हे आपल्या हातात नाही आहे कोणाला बदलवायचं. आपण जास्तीत जास्त ऍज अ कल्याण मित्र आपण हा प्रयत्न करू शकतो की ते धम्मामध्ये यावे, त्यांनी धम्म ऐकावा आणि धम्मामध्ये राहून हे समजावं की की स्वतःसाठी समजावं काय काय चांगलं आहे आणि काय वाईट. आणि ही वेळ येते ताई, सिंधुताई, ही वेळ येते, प्रत्येकावर येते. कारण बुद्धांच्या धम्मावर जर विश्वास आहे ना आपल्याला, तर आपण विपස්සना वगैरे जे करतो तर आपल्याला याच्यावर पण विश्वास पाहिजे. अनिच्य अनिच्य हे काही काळासाठी असतं. जे पण आहे ना इथे, जे पण धम्म आहेत काही काळासाठी आहे, थोड्या वेळेसाठी आहेत फक्त. ते बदलतात, वेळेनुसार बदलतात. आपण आपण 5 वर्ष आधी काय होतो, 10 वर्ष आधी काय होतो, आज आपण काय आहे, हे सगळं बदलतं. आणि हे बदलत्या गोष्टींनाच धम्म म्हटलेलं आहे. तर म्हणून तुम्ही जास्त म्हणजे त्रास नाही करून घ्यायचा अशा वेळेस. हे लक्षात घ्यायचं की कारण त्रास करून काही होत नाही, चिंता करून काही होत नाही, मनाला दुखी करून काही होत नाही, दो मनस्य चित्त करून, द्वेष करून काही पण होत नाही. आणि ते तर करायचंच नाही अजिबात, कोणाबद्दल नाही करायचं. आपण जेव्हा दोष मूल चित्त करू ना, तेव्हा आपल्याला समजेल की किती इम्पॉर्टंट आहे दोष चित्त नाही ठेवणे, किती इम्पॉर्टंट आहे. भगवान बुद्धांनी जो धम्म शिकवला ना, जेवढे टीचर्स होते त्यावेळेस, 6 टीचर्स होते आणि वेगवेगळी धारणा होती त्यावेळेस. आज पण तसंच आहे, इतके धर्म आहेत. पण फक्त आणि फक्त जो फरक करतो ना धम्मामध्ये, म्हणजे भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मामध्ये जो फरक आहे ना, तो ते दोष मूल चित्त काढून टाकायचा आहे. म्हणून कधीच दोष चित्त सवयीप्रमाणे उत्पन्न होईल, पण सतीमध्ये येऊन आपण ते कमी करायला पाहिजे. तर खूप प्रेमाने राहा, खूप प्रेमाने राहा. कारण आपण काही करू शकत नाही जिथे तिथे द्वेष करून आपले कम्म नाही बनवायचे, आपले कम्म बनला नाही पाहिजे, चुकीचे, ते अकुशल चित्त आहे. म्हणून प्रेमाने राहा. हे समजा की काय करू शकतो अशा सिच्युएशन मध्ये, आपण कसं हेल्प करू शकतो, आपण आपल्या हिशोबाने. जर कुणाला आपल्यापासून दूर जायला आवडतं तर काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. तर काही गोष्टींना त्या वेळेनुसार आपल्याच विचाराप्रमाणे आपण समजायला पाहिजे की काय योग्य राहील, ज्याच्यामध्ये पुढे वाद होणार नाही, जे शांत चित्ताकडे नेणं, त्या गोष्टी करायच्या. हा ताई? थँक्यू मॅम. हो मॅडम, थँक्यू मॅडम. खूप खूप याचा फायदा होईल, याचा फायदा नक्की होईल तुम्हाला. कारण मनामध्ये त्या व्यक्तीप्रती द्वेष निर्माण आपोआप होतो मॅडम. होतो. ते पण आपण बोलू पुढच्या क्लासमध्ये, कशाने होतो ते बोलू. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. हॅलो, बोला. मी सुरेश बेकारे बोलतो. सुरेशजी बोला. हो. हॅलो, नमोबुद्धाय जय भीम मॅडम. आपला आजचा म्हणजे खूप छान समजून सांगितलं तुम्ही, खूप चांगलं आहे. कारण की अभिधम्म म्हटल्यानंतर खरं बारीक सारीक गोष्टी असतात तिथे, त्या कन्फ्युजन असतातच तिथे. पण तुम्ही फार चांगल्या रीतीने सांगितलं. पण माझ्या मनाला थोडंसं म्हणजे ऍड करायचं आहे की आपण जे कुठले कार्य जे करतो, कुठलं कार्य असो, तर ते आपण इंटरनेसली नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ते मनातून आपण नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे इंटेन्शनली केलं ते वाईट आहे. समजा कुशल कार्य इंटेन्शनली केलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण अकुशल कार्य जर आपण इंटेन्शनली केलं, मनातून केलं, तर ते म्हणजे अयोग्य नाही असं मला तरी वाटतं मॅडम. बरोबर आहे ना? चेतना आहे, मनाची चेतना ही इम्पॉर्टंट आहे. पण आपल्याला हे कळायला पाहिजे की हे काम मला वाटत आहे की मी इंटेन्शनली नाही केलं,
पण त्याचे विपाक कसे येत आहे, त्याच्यातून काय उत्पन्न होत आहे ते जाणणं पण फार महत्वाचं आहे सुरेशजी. कारण होऊ शकतं की अच्छा. माझ्या मनाप्रमाणे मी तर इंटेन्शनली नाही केलं, पण मी बघते आहे की त्याचा रिझल्ट जो येऊन राहिला तो बरोबर येऊन नाही राहिलाय, तर मग काहीतरी कुठेतरी चुकलेलं आहे याचं अनालिसिस आपण करायला पाहिजे. म्हणजे चित्ताचं इन्व्हॉल्वमेंट जरुरी आहे ना तिथे. चित्ताचं इन्व्हॉल्वमेंट जरुरी आहे, म्हणजे ते चेतना जे आपण म्हणतोय ना, कम्म म्हणजे कसं म्हणतोय, चेतना है ना, चेतनाहं विक्कवे कम्मं वदामी, बरोबर आहे ते इंटेन्शन. पण इंटेन्शनच्या सोबत आपण लोभ चित्तामध्ये दिठ्ठी पण बघतोय. आपली जी दिठ्ठी आहे ती योग्य दिशेने आहे का, ती गोष्ट ती निब्बाणाच्या दिशेने आहे का, म्हणजे शांत करायच्या दिशेने आहे की त्या गोष्टीला वाढवायच्या दिशेने आहे, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून दिठ्ठी खूप इम्पॉर्टंट आहे लोभ मूल चित्त मध्ये सुरुवातीला आपल्यासारख्यांसाठी, म्हणजे जे आपण विचार करतोय. पण तर पुथुजन आहे, तर आपण पुथुजन कसे आपण अभिधम्म म्हणजे या चित्तांमधून आपण काय समजू शकतो, तसं आपण सुरू करा. म्हणजे म्हणून दिठ्ठी मी म्हणते आहे की खूप इम्पॉर्टंट आहे. दिठ्ठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आपली दिठ्ठी बरोबर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो. आणि सारिपुत्त थेर म्हणतात, म्हणजे जी धम्मपदची गाथा आहे ना 11-12 नाही 10-11 असारे सारमतीनो है ना, ती जी गाथा आहे त्याच्यामध्ये सारिपुत्त थेर म्हणतात की सम्मा दिठ्ठी इम्पॉर्टंट आहे. सम्मा दिठ्ठी नंतर सम्मा संकल्प येतो. सम्मा संकल्प जो येतो तो सम्मा दिठ्ठी मतच्या सुरुवातीने येतो, सम्मा दिठ्ठी सुरुवात करते. म्हणून दिठ्ठी आपली करेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते पुन्हा बद्दल बोलू आपण पुढच्या क्लासमध्ये. कारण काही काही दिठ्ठी अशी आहे की जरी माझ्या मनाची चेतना शुद्ध आहे, म्हणजे मी अकुशल नाही करू इच्छित, पण दिठ्ठीच जर चुकीची आहे तर मग ते खाली नेणार ना, समजा बरोबर, करेक्ट. म्हणजे गतीला नेणार. सम्मा दिठ्ठीच महत्वाची आहे, अमिच्छा दिठ्ठी. हो. तर म्हणून जेव्हा लोभ मूल चित्त आपण जेव्हा बघतो तेव्हा दिठ्ठी काय आहे, त्या दिठ्ठीला आपण अंडरस्टँडिंगनी कसं आपण म्हणजे समजू शकतो की याच्यामध्ये हे चुकीचं आहे बघणं, अशा प्रकारे बघणं बरोबर आहे, हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि ते आपल्या जे संखार झालेले आहेत एवढ्या जन्मापासून झालेले आहेत, या जन्माचे नाही आहेत, तर ते आपण तर ते कसे आपण काढू शकतो, आपलं सीलबद्ध कसं काढू शकतो, सीलबद्ध परामर्श जे आहे ते कसं काढायचं, सकाय दिठ्ठी कशी काढायची. कारण किती पण म्हटलं की अनंत आहे, पण अनंत समजणार कसं, अनंत कसं समजू आपण. नुसतं अभ्यास करून आणि पुस्तकं वाचून अनंत समजू शकत नाही आपण. अनंत कसं बघणार, कसं आपण अनंत समजायसाठी अनंत समजून कसं वागायला पाहिजे आपण, स्टेप बाय स्टेप ना, त्याची स्टेप आहे. तर आपण एकदम तर आपण खूप जम्प नाही करू शकत ना, ते थोडं थोडं करून कसं आपण पुढे जाणार. तर दिठ्ठी काढायची आहे आपल्याला सगळ्यात आधी, जरी इंटेन्शन जरी आपलं नसलं तरी पण. अच्छा, ठीक आहे मॅडम. बघू आपण दिठ्ठी बघूया पुढच्या क्लासमध्ये आणि पुढे आपण बोलू मग त्याच्यावर. ओके मॅडम, थँक्यू. मॅडम एक छोटासा प्रश्न होता, अगदी हो छोटासा प्रश्न होता माझा. हो. मॅडम, अभिधम्माच्या वाचन करता करता माझ्या एक टर्मिनॉलॉजी माझ्या लक्षात आलेली होती, ती होती की चित्त विपर्यास. तर हा चित्त विपर्यास जो टर्म आहे त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय असतो, आणि ह्या चित्त विपर्यास होण्यासाठी नेमकं काय कारण असतं, नेमकं आपले पूर्वभवाचे जे आश्रम असतात त्यामुळे हा चित्त विपर्यास होतो का, आणि या लाईफ फॉर्म मध्ये समजा चित्त विपर्यास आपल्याला झालेला असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, हा छोटासा प्रश्न होता मॅम. हो, छोटासा प्रश्न आहे, पण चित्त विपरिहास आहे, तर नेमकं तुम्ही कोणत्या सूत्रामध्ये वाचलं हे, किंवा कुठे वाचलं हे चित्त विपरिहास? आचार्य अनिरुद्धचा जो अभिधम्म ग्रंथ आहे ना, त्याच्या कर्म चतुष्क या टायटल मध्ये थोडासा याचा उल्लेख आलेला आहे. ते अभिधम्माच्या ज्या टीका ग्रंथ झालेला आहे त्याच्यामध्ये याबद्दल डिस्कशन करण्यात आलेलं होतं. अच्छा, तर कोणत्या चॅप्टर मध्ये म्हणाले तुम्ही? मॅडम एक्झॅक्टली मला पुन्हा रिमेंबर होत नाहीये, कारण तुम्ही फार काही दिवस. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे तुम्ही माझा जो नंबर दिला आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही शेअर करा, मग मी तुमच्याशी याच्यावर डिस्कस करेन. ठीक आहे.
ठीक आहे ना मॅम. ठीक आहे. आणखी एक प्रश्न होता मॅडम, एक चित्त जसं प्रतिसंधी चित्त जे आहे आपलं संसरण करतं आणि नवीन लाईफ फॉर्म मध्ये आपलं चित्तज आणि कर्मज रूपाचे निर्माण होत असतात. त्यामध्ये आपला हा कर्मचा जो पथ असतो तो कर्माचा पथ नेहमी चित्तासोबत संलग्न असतो का मॅम? हा एक प्रश्न होता. म्हणजे नवीन चित्त, रिबर्थ कॉन्शियसनेस म्हणत आहे तुम्ही, प्रतिसंधी चित्त? हा प्रतिसंधी चित्तासोबत आपला कर्मभवाचा जो असतो कर्मपथ, आपल्या चित्तासोबत नेहमी आपले कर्म जोडलेले असतात की काय? हा प्रश्न होता मॅम. तर ऍक्च्युली ना मी तुम्हाला एक सिंपल सांगेन याच्यामध्ये आन्सर या पॉइंटवर, की कर्म आपले जुडले असतात का चित्तासोबत, बस एवढ्याच याच्यावर सांगणार. कारण कर्माशी रिलेटेड आज आपण बोललो है ना, अकुशल कर्माशी रिलेटेड बोललो. मी तेवढं सांगणार की जेव्हा आपलं पटिसंधी म्हणजे हे आहे मरणाच्या वेळेसचं चित्त, च्युती चित्ताच्या नंतरचं चित्त जे पटिसंधी चित्त आहे इमिडिएटली, बरोबर? एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये काय आहे, जे कर्म आपण करतो तर लास्ट मोमेंट मध्ये म्हणजे जीवनाच्या लास्ट मोमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे पटिसंहिता मग्ग मध्ये की की ते जे लास्ट चित्त आहे ते आपलं एक कर्म आठवतं आपल्याला, किंवा कर्म निमित्त आठवतं, किंवा गती निमित्त आठवतं. हे 3 गोष्टी आहेत. आणि त्याच्यातून ते जे पण समजा आपण कुशल कर्म केलं, तर आपण चिवर दान करायचं कर्म केलं आहे, तर ते कर्म समजा आपल्याला लास्ट मोमेंटला आठवलं तर त्याच्यातून आपल्याला कुशल विपाक मिळेल, नाही का? कोणत्याही कर्माचा म्हणजे ऍक्च्युली ते लास्ट चित्त जे असतं च्युती चित्त कर्म आठवताना त्याच्यानंतर जे विपाक चित्त आहे ते आपलं रिबर्थ कॉन्शियसनेस आहे. ते विपाक चित्त आहे जे आपल्याला जन्म देतं पुन्हा. ते विपाक चित्त आहे त्या कर्माचं जो कर्म आपल्याला शेवटी आठवला या जन्मामध्ये, त्यामुळे सुगती आणि दुर्गतीमध्ये आपला जन्म होत असतो. एक्झॅक्टली. तर ते विपाक चित्त आपल्याला त्या ठिकाणी सुगती तर सुगती, कुशल असेल तर सुगतीमध्ये जन्म देतं, अकुशल असेल तर दुगतीमध्ये जन्म देतं. तर आता आपल्याला म्हणायचं आहे की विपाक चित्त आहे ते पहिलं चित्त, ते कर्मचित्त नाही, ते विपाक चित्त आहे. जे आपल्याला पटिसंधी देतं ते विपाक चित्त आहे. आणि अजून बरंच डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पटिसंहितामध्ये, एक चित्तखंड बद्दल सांगितलेलं आहे की कसं आहे, 8 प्रकारे ते होतं, त्या हिशोबाने सांगितलेलं आहे. ते 8 प्रकारे कर्म म्हणजे चित्त उत्पन्न होतं, त्या म्हणजे त्याचे जे पच्चय आहेत ना 8 प्रकारे सांगितलेले आहेत. आणि मग ते विपाक चित्त आहे जे आपल्याला पुन्हा जन्म देतं. तर किती पण म्हणजे तो व्यक्ती ती हेतुक पण असला है ना, आपण आलो नाहीये, मला तेवढं जास्त बोलायचं पण नाहीये कारण सगळे ऐकत आहेत, तर आपण सगळे मिळून अभ्यास करू है ना. तर मला म्हणायचं आहे की जे आपल्याला विपाक देतात ना, तर जरी आपण शेवटचं चित्त आपलं जरी ज्ञान संपयुक्त कुशल चित्त जरी असलं शेवटचं चित्त, तरी पण जे जन्म घेतं ते लोभ चित्त असतं. ते लोभ चित्त असतं जे जन्म देतं, ते आहे ते. तर ठीक आहे, आपण आजपर्यंत म्हणजे लोभ काय आहे, लोभचं इम्पॉर्टन्स काय आहे इव्हन जन्म घेण्यासाठी, कारण आपण संसारामध्ये बनलो आहे नाही का, तण्हा आहे आपल्यामध्ये. जरी आपण खूप अभ्यास केला, खूप अभ्यास करू आपण, ज्ञान संपत म्हणजे ध्यान करू, दान सील भावना करू, शेवटचं चित्त खूप छान चित्त पण राहील आपलं कुशल चित्त, तरी पण जर जोपर्यंत आपले संखार संपत नाही, जोपर्यंत पूर्ण संखार इरॅडिकेट करत नाही, क्लेश इरॅडिकेट करत नाही, अंतर काढत नाही, जोपर्यंत नाही होत ते, तोपर्यंत जेवढे जन्म आपण घेऊ ते लोभ चित्तानी जन्म होतो आपला. तर सगळ्यांसाठी मी आता हेच एवढंच सांगू शकते. ठीक आहे सुमितजी. खूप खूप साधुवाद मॅडम, खूप खूप पुण्य अनुमोदन. थँक्यू. हो मॅम. हा जय भीम. हा शेवटचा जो हे सांगितला ना, याच्यामध्ये मग बुद्धांचं जे चित्त असतं त्यांचा जरी अधिष्ठान असलं किंवा जे अनंत व्यक्ती असतात, अष्टपुद्गल किंवा प्रत्येक बुद्ध, तर यांचं कुठल्या प्रकारचं चित्त असतं? म्हणजे तर बुद्धांचं, सम्मा संबुद्धांचं जे चित्त असतं शेवटचं ते तर त्यांचं
ते सगळे संखार संपलेले आहे अरहंतांचे, पचेक बुद्धांचे. पण त्याच्या आधीचे जे चित्त आहेत, जे बोधिसत्वांचे चित्त आहेत, बोधिसत्वांचे म्हणजे बोधिसत्व सम्मा संबुद्ध जे आपले झाले, त्यांचं बोधिसत्व म्हणजे जे जातकमध्ये सांगितलेलं प्रत्येक जन्माचं चित्त त्यांचं ज्ञान संपयुक्त चित्त होतं. प्रत्येक जन्माचं पहिलं जे चित्त आहे ज्ञान, ते आपण येऊ तिथे. महाकुशल चित्त मध्ये आहे ते. जेव्हा आपण महाकुशल चित्त करू ना, कामा वचर शोभन चित्त 24 जे आहे त्याच्यामध्ये 8-8-8 असे कुशल चित्त आहे. मग 8 कुशल चित्त, 8 विपाक चित्त, 8 किर्य चित्त. ते मनुष्य, हे सगळे कामावचर तर मनुष्याचे चित्त आहेत ना. तर 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 बोधिसत्वांचे पण मनुष्याचे चित्त म्हणा किंवा असे चित्त होते. तर ते सगळे डायरेक्टेड होते बोधीकडे, म्हणून बोधिसत्व. ते सगळे चित्त, प्रत्येक जन्माचं चित्त बोधिप्राप्तीकडे डायरेक्टेड होतं. तर ते कोणत्याही रेल्म मध्ये जातील, ते प्राण्याच्या रेल्म मध्ये, मनुष्याच्या रेल्म, कोणत्याही याच्यामध्ये. तर त्यांचं ते पहिलं चित्त जे होतं पटिसंधी चित्त, ते सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकं मेकं, हे चित्त होतं त्यांचं प्रत्येक जन्मामध्ये. तर आपण याच्याबद्दल नंतर अजून डिटेलमध्ये बोलू. आतासाठी एवढं. थँक्यू मॅडम. ओके ओके, थँक्यू. बरं, ठीक आहे. तर मला वाटतं की आपण म्हणजे सगळे प्रश्न पण आता संपले आहेत आणि आपण जे पण डिस्कस केलेलं आहे आज त्याच्याबद्दल विचार करा. डेली बेसिसवर आपण जे काम करतो त्याच्याबद्दल पण आपण आणखी डिटेलमध्ये लोभ चित्त अजून बघणार आहे. पूर्ण झालं नाहीये अजून. तर दैनंदिन जीवनामध्ये कसं आपलं लोभ चित्त असतं, कसं आपण सहगत असतो या लोभ चित्ताबद्दल, ते आपण पुन्हा डिस्कस करू पुढच्या क्लासमध्ये. त्याच्याने अजून क्लॅरिटी येईल की काय असतं लोभ चित्त. आणि आतासाठी आपण जे पण धम्म श्रवण करून आणि धम्म डिस्कस करून जे पण आपण यावेळेस कुशल कर्म करायचे जे आपण प्रयत्न केलेले आहे, ते मेरिट्स जे पण मिळतील आपल्याला सगळ्यांना, ते आपण सगळ्यांसोबत शेअर करू. सगळे देवांसोबत, सगळे आपले रिलेटिव्ह जे आहे, जे आपल्याला सोडून गेले आहेत, त्या सगळ्यांना याचे मेरिट्स मिळो. आणि आपले जे नातेवाईक, मित्रमंडळी आणि जे आपले नेबर्स आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, आपले जे गुरुजन आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गुरुजनांसोबत आपण हे आपले हे पुण्यानुमोदन करू. आणि सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. कृपानस्य जय होतु. साधु साधु साधु.